प्रत्येक माणूस सेम नसतो. प्रत्येक माणूस हा वेगळा असतो. त्यामुळं औषधंसुद्धा आमच्या ह्याच्यामध्ये वेगवेगळी दिली जातात. तर दोघांना ताप आला असेल तर तापाचं सुद्धा औषध दोघांचं वेगळं असतं. बऱ्याचशा वेळेला पेशंटचं असं होतं की सर सगळ्यांना सारख्याच गोळ्या आहेत. गोळ्या जरी सारख्या म्हणजे त्याच्यावरचं टाकलेलं औषध हे त्या रुग्णाप्रमाणे आणि त्या आजाराप्रमाणे वेगळं वेगळं असतं. स्त्रियांना पण सांगावं असं वाटतं की स्पेशली कुटुंबाकडे पूर्ण वेळ न देता स्वतःच्या आवडीच्या गोष्टी थोडं करून त्यांनी आपल्या स्वतःच्या आरोग्याकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे. हार्ट अटॅकच्या पेशंटना सुद्धा आम्ही होमिओपॅथिक औषधं देऊन तिथं बरा केलेला आहे. म्हणजे इतका सिव्हिअर आजार की ज्यामध्ये प्रॉम्प्ट ॲक्शन घेणं गरजेचं आहे, पटापट काही ना काहीतरी करणं गरजेचं आहे, नाही तर पेशंटच्या जीवावर येऊ शकतं. दर्शको नमस्कार. स्वरांजली न्यूज चॅनलच्या एका विशेष कार्यक्रमामध्ये मी संजय कुलकर्णी आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. दर्शको, आज आपल्या भेटीला एक नाही 2 डॉक्टर आलेले आहेत. एकाच कुटुंबातील ते डॉक्टर आहेत ज्यांनी होमिओपॅथीमध्ये MD मास्टरकी मिळवलेली आहे. असे सोलापूरचे सुप्रसिद्ध डॉक्टर समीर गोळवलकर आणि डॉक्टर कीर्ती गोळवलकर या गेल्या 8 ते 10 वर्षापासून होमिओपॅथीमध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये त्यांनी एक चांगलं असं लोकांना उपचार देऊन होमिओपॅथीसुद्धा एक प्रभावी औषधोपचार पद्धती कशी आहे हे लोकांना दाखवून दिलेलं आहे. तर आज आपल्याला या चर्चेमध्ये दोघंही अनमोल असं मार्गदर्शन करणार आहेत. आणि ज्यांना विशेष करून काही दीर्घ आजार आहेत तर त्या दीर्घ आजारांना ते ज्याला आपण म्हणतो की कशा पद्धतीनं आपल्याला ते उपचार घेऊन ठीक करता येईल याविषयी ते अनमोल असं मार्गदर्शन करणार आहे. तर मी दोघांचे खूप पहिल्यांदा स्वरांजली परिवारातर्फे मनापासून स्वागत करतो सर. आणि पहिल्यांदा मला तुम्हाला हा प्रश्न विचारायला आवडेल की खरं डॉक्टर समीर सर की तुम्ही या क्षेत्रात म्हणजे कसे आलात की आईवडिलांना वाटत होतं का तुमची इच्छा होते की मी डॉक्टर व्हावं, कसे आलात त्या क्षेत्रात? ॲक्च्युली माझी फॅमिली म्हणजे गोळवलकर परिवार यामध्ये टोटल 12 डॉक्टर आहेत. बरं. त्यामध्ये माझे वडील, काका, काकू असे सगळे मिळून वेगळ्या क्षेत्रातले म्हणजे अगदी सगळे पोस्ट ग्रॅज्युएट, गायनेकॉलॉजी, MD मेडिसिन, हिमॅटॉलॉजी, ऑर्थोपेडिक आहेत, आय स्पेशलिस्ट आहेत. असे सगळे मिळून माझे भावंड, माझे काका काकू असे सगळे मिळून 12 डॉक्टर्स आहेत. तर सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे जसं आपण CET म्हणतो किंवा CETची एक्झाम असते तर त्याच्यामध्ये काय देवाच्या कृपेने अवकृपेने काही नियमांना थोडेसे कमी मार्क पडले. त्यामुळं होमिओपॅथी हे क्षेत्र निवडलं गेलं. त्यावेळेस माझे बाबा मला म्हणाले होते की तू इतर कुठलं म्हणजे डेंटिस्ट्री घे किंवा इतर काही घेणार असेल, पण तुला जर समजा होमिओपॅथी घेतलंस, खरं तर हे माझ्या बाबांचं दूरदृष्टी म्हणायला हरकत नाही त्या बाबतीतली, की काही वर्षानंतर जेव्हा तू तुझं क्लिनिक स्टार्ट करशील त्यावेळेस होमिओपॅथीला खूप चांगली डिमांड आलेली असेल असं त्यावेळेस त्यांनाच वाटलेलं आहे. त्यामुळे तू हे क्षेत्र निवड, त्याच्यामध्ये तुला वेगळा ठसा निर्माण करता येईल असं त्यांनी मला सजेशन दिलं. मी त्याप्रमाणे ते घेतलं आणि त्याच्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन पण माझं झालं. जे पोस्ट ग्रॅज्युएशन माझं झालं ते डॉक्टर ML ढवळे इन्स्टिट्यूट ही मुंबईची इन्स्टिट्यूट आहे. तर मला अगदी सांगायला गर्व वाटेल की आयुष मंत्रालय म्हणून जे आहे म्हणजे आपल्या सेंट्रल मिनिस्ट्रीचं आयुष हे एक हे आहे डिपार्टमेंट आहे ज्यामध्ये आयुर्वेदा, युनानी, होमिओपॅथी आणि सिद्धा योगा असे एकत्रितपणे अलाइड सायन्सेसचं ते केंद्र सरकारचं अशी डिपार्टमेंट आहे. तर त्या डिपार्टमेंटचा माझ्या कॉलेजला म्हणजे जिथं माझं MD झालं त्या कॉलेजला सेंटर ऑफ एक्सलन्स असा किताब मिळालेला. ते अख्ख्या भारतामधलं एकुलतं एक कॉलेज आहे. आणि एवढ्या चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये मला पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे MD करण्याचा चान्स मिळाला. आणि मग तिथनं आल्यानंतर काय ऑब्व्हियसली नाणं खणखणीत होतं, त्यामुळे डायरेक्ट प्रॅक्टिसमध्ये उतरता आलं आणि आतापर्यंतचा प्रवास अतिशय चांगला गेलेला आहे. क्या बात. कीर्ती मॅडम, माझा हा प्रश्न सेम तुम्हाला असेल. सरांशी लग्न झालं म्हणून की हे क्षेत्र निवडायचं का तुम्ही लहानपणीच ठरवलं होतं की मला डॉक्टर व्हायचं, काय नेमकं? सरांशी लग्न झालं म्हणून असे नाही, त्याच्या आधीच माझं मेडिकल डिग्री कंप्लीट झाली होती. म्हणजे लहानपणापासून पण मला वाटायचं की डॉक्टर व्हावं. म्हणजे कुठं दवाखान्यात वगैरे गेलो तर त्या डॉक्टरला किती मान असतो किंवा रिस्पेक्ट देतात. त्यातल्या त्यात लेडीज डॉक्टर असेल तर जास्ती आदर वगैरे असतो त्यांच्याप्रती. त्यामुळं मग मला वाटायचं आधीपासून की कुठंतरी आपण पण पुढं जाऊन समाजात असं काहीतरी रिस्पेक्टेड असं काहीतरी काम करावं, म्हणजे लोकांनी आदर द्यावा वगैरे असं म्हणून ते डोक्यात होतं कुठेतरी.
मग पुढे त्या दृष्टीने अभ्यास वगैरे केला आणि आईवडिलांना पण वाटायचं की पुढे काहीतरी शिकून मोठी व्हावी मुलगी आपली. म्हणून मग त्या दृष्टीने हे केलं आणि नंबर पण लागला. या सोलापुरातच शिक्षण घ्यायचं होतं म्हणून मग होमिओपॅथिक कॉलेजमध्ये नंबर लागला आणि तिथे सरांची माझी ओळख झाली ॲक्च्युली. आणि मी म्हणजे ते फायनल इयरला असताना ते बाहेर पडले आणि मग माझी एंट्री झाली असं समजा. आणि मग माझं शिक्षण कंप्लीट झालं आणि मग नंतर लग्नानंतर माझ्या सासऱ्यांची इच्छा होती की पुढे शिकावं सुनेनी, MD करावं वगैरे. आणि माझ्या सासू सासऱ्यांच्या सपोर्टमुळं आणि अर्थातच सरांच्या सपोर्टमुळं पुढं मी MD करू शकले आणि आज इथंपर्यंत पोचली आहे. दर्शक सांगायला खूप आनंद वाटतो आहे की या दोघांचं एक दीर्घायू म्हणून सेंटर आहे जे सोलापूरच्या मला वाटतं रघुजी किडनी सेंटरच्या म्हणजे जुना एम्प्लॉयमेंट चौक या ठिकाणी त्यांनी नावच दिलेलं आहे की दीर्घायू केअर सेंटर. म्हणजे इथं आलेला प्रत्येक रुग्ण हा दीर्घायू होणार आहे. त्यामुळे दर्शकांना मला सांगायला आनंद वाटेल की जेव्हा यापुढे तुम्ही आता हे अनमोल असं मार्गदर्शन करणारच आहेत, आपल्या प्रत्येक समस्यावर ते आपल्याला उत्तर देणारच आहेत. परंतु प्रॅक्टिकली तुम्हाला जे काही समस्या असतील या समस्याचं वर तुम्हाला जर त्यांचं मार्गदर्शन आणि ट्रीटमेंट घ्यायची असेल तर त्या दीर्घायू केअर सेंटरमध्ये तुम्ही नक्कीच जावा आणि मग तुम्हाला तो अनुभव येईल की खरंच इथं आपण आलो आणि खरं तर लेट तर केलो नाही की इथे येण्यासाठी, हे सुद्धा मनामध्ये प्रश्न पडेल. त्यामुळे नक्कीच आज या बातचीतनंतर तुम्हाला जी काही एखादी समस्या असेल तर त्या ठिकाणी तुम्ही नक्कीच जाऊन त्यांना भेटा आणि तुमचे काही जे आजार असतील त्या आजारापासून तुम्ही रोगमुक्त व्हा. तर आपण सुरुवात करूया. खरं तर जनरली सरण मॅडम माझा प्रश्न असा असेल की होमिओपॅथिक म्हणजे की लोकांना ॲलोपॅथी माहीत आहे की आपल्या प्रत्येक अनेक ठिकाणी आपण आता आजारी पडणं हे अतिशय कॉमन गोष्ट झालेली आहे आणि घरात शेजारी दवाखाना असतो आणि दवाखान्याच्या शेजारी मेडिकल आणि मग ॲलोपॅथीच्या गोळ्या किंवा होमिओपॅथी आणि आयुर्वेद. आणि अलीकडे मात्र आपल्याला ॲलोपॅथीच्या लगेच गोळ्या म्हणजे डॉक्टर लिहून देतात आणि म्हणजे आपल्याला कुठल्याही म्हणजे त्या गोष्टीवर नाही बोलायचं की नेमकं ॲलोपॅथी रॉंग आहे का होमिओपॅथी रॉंग आहे किंवा आयुर्वेदिक रॉंग. पण होमिओपॅथिकची च्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो जरा लोकांच्याकडे वेगळा आहे. मला वाटतं कदाचित याचा प्रचार आणि प्रसार हे होणे काळाची गरज आहे. आता आपण दोघंजण याच्यामध्ये MD आहात, त्यामुळं गेल्या 8 वर्षाच्या प्रवासामध्ये तुम्ही अनेक लोकांना बरं केलेलं आहे. हे खरंच सोलापूर शहर जिल्ह्यासाठी एक आनंदाची आणि आरोग्याचे सोलापूरचं आरोग्य वाढवण्यासाठी खूप छान असं काम केलेलं आहे. आता आम्ही जनरल जर पब्लिक म्हणून बघितलं तर होमिओपॅथिक गोळ्या म्हणजे काय आहे तर ते डॉक्टरने साबुदाण्यासारख्या गोळ्या दिलेल्या असतात आणि मग ते साबुदाण्याची गोळी खाल्ली की मग ते लगे आजार बरा होतो. मग नेमकं हे साबुदाण्यासारखी गोळी असती म्हणजे काय नेमकं याची संकल्पना सर? सर तुम्ही म्हणालात की जनसामान्यांमधली ओळख साबुदाण्यासारख्या गोळ्या, तर बेसिकली या गोळ्या असतात काय तर दुधापासून तयार केलेली साखर, दुधावरती प्रक्रिया करून वेगळ्या प्रकारच्या प्रक्रिया करून त्याच्यापासून साखर तयार केली जाते आणि ह्या साखरेपासून त्या गोळ्या तयार केल्या जातात. तर ह्या ज्या गोळ्या असतात ह्या बेस म्हणजे आम्ही त्याच्या इतर कुठल्याही आजारांमध्ये किंवा कुठलाही पेशंट असू दे त्याला साधारणपणे ह्याच प्रकारच्या गोळ्या दिल्या जातात. त्याच्यावरती टाकलेलं औषध हे त्या रुग्णाप्रमाणे आणि त्या आजाराप्रमाणे वेगळं वेगळं असतं. त्यामुळं बऱ्याचशा वेळेला पेशंटचं असं होतं की सर सगळ्यांना सारख्याच गोळ्या आहेत, पण मुळात गोळ्या जरी सारख्या असतात त्याच्यावरचं टाकलेलं औषध हे त्या रुग्णाप्रमाणे आणि त्या आजाराप्रमाणे वेगळं वेगळं असतं. आणि पूर्णपणे नॅचरल प्रोसेसमध्ये ही नॅचरली या गोळ्या तयार केल्या जातात. म्हणजे आता दूध हेच आपण नॅचरल इन्ग्रेडियंट म्हणतो, त्याच्यावरती प्रक्रिया करून त्याच्यापासून तयार केलेली साखर ही पण तशीच नॅचरल आणि त्याच्यापासून तयार केलेल्या या गोळ्या. त्यामुळे याचा कधीही याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकल वापरलं जात नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं. म्हणजे बेसच होमिओपॅथीचा असं आहे की त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकल वापरलं जात नाही. क्या बात आहे. खरं तर आत्ता म्हणजे समजलं की नेमकं ह्या दुधापासून गोळ्या बनवल्या असतात हे तर मला वाटतं प्रथमदर्शनी आत्ताच कळलेलं. कारण जे दर्शकांना खरंच ते नुसतं साबुदाण्याची गोळी खाल्ली आणि आजार बरा झाला, पण त्याच्यामागे नेमकं इतकं नॅचरल त्याच्यामध्ये यूज केलेलं आहे ते आज नक्कीच मला वाटतं अनेक दर्शकांना हे कळालं असेल. मॅडम हे गोळ्या ज्या असतात ते गोड असतात, त्यामुळं डायबिटीस आणि गोड हे क्रॉस एकदम कनेक्शन. पण मग डायबिटीससाठी होमिओपॅथिक कसं काम करतं?
डायबेटिक पेशंटसाठी उलट म्हणजे आपण कितीतरी लोकांना डायबेटिक शुगर वाढलेल्या पेशंटचं कंट्रोलमध्ये आणून पूर्ण त्यांच्या गोळ्या पण बंद केलेल्या आहेत. पण असं नाही आहे की त्या गोळ्या गोड असतात म्हणून शुगर वाढते वगैरे, असं काही नाही आहे. आत्ता सर सांगितल्याप्रमाणे त्या गोळ्यांवरती म्हणजे दुधापासून बनवलेलं असतात ना, त्याच्यावरती प्रक्रिया करून त्याची पूर्ण कॅलोरिफिक व्हॅल्यू असते, त्याची पूर्ण अतिशय कमी प्रमाणात असते. त्यामुळे त्याचं शुगरवरती काही म्हणजे त्यांची शुगर वाढत नाही, त्याचा काही परिणाम होत नाही त्याच्यावरती. त्यासाठी डायबेटिक पेशंटसाठी सुद्धा या गोळ्या खूप चांगलं काम करतात आमची औषधं. म्हणजे क्या बात आहे. एक वेगवेगळ्या ज्या सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये प्रश्न असतात, डायबिटीस हा सुद्धा सध्या खूप मोठा आजार आहे आणि त्यामुळे मला वाटतं हा एक प्रश्न ची उकल खूप चांगल्या पद्धतीने मॅडम आपण केली. दुसरं एक याबद्दल असा गैरसमज असेल मला वाटतं, कारण ह्या ज्या गोळ्या आपण घेतो की जसं ॲलोपॅथी गोळ्या घेतल्या की ताप आला आज दिल्या आणि दुपारी लगे बरं, संध्याकाळी बरं, लगे टणटण फिरायला लागतो. मग होमिओपॅथिकच्या गोळ्या बाबतीत असंच आहे का सर, की असं लोकांना असं वाटतं की ह्या गोळ्या 1 महिना 2 महिने 3 महिने कोर्स घ्यावा लागतो, दीर्घकाल ह्या गोळ्या घ्याव्या लागतात, असे एक गैरसमज आहे. याबाबत आपलं काय मत आहे सर? अगदी बरोबर. हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे होमिओपॅथी बाबतीत असं म्हणायला हरकत नाही. होमिओपॅथी हे एक शास्त्र आहे, प्रत्येक शास्त्र प्रगत होत असतं. हा जो काही नोशन तयार झालेला आहे की प्रत्येक आजारामध्ये होमिओपॅथिक उपचारासाठी खूप वेळ जातो, तर ह्या खूप जुन्या गोष्टी आहेत. शास्त्र जसं प्रगत होत गेलं तसं होमिओपॅथी पण प्रगत होत गेली. आणि आता सध्या अशी परिस्थिती आहे की म्हणजे आता आमचं उदाहरण घ्यायचं झालं तर आमच्या कन्सल्टिंगमध्ये आम्ही पेन मॅनेजमेंट आपण जर म्हटलं एखाद्या गोष्टीचं की बाबा एखादा रुग्ण त्रासामध्ये किंवा पेनमध्ये आलेला आहे आपल्याकडे, फॉर एक्झाम्पल मायग्रेनचा आपण एखादी जर केस घेऊया, मायग्रेनचा डोकेदुखी प्रचंड असते, म्हणजे त्याला सहन होत नसतं ती डोकेदुखी. अशा वेळेला सुद्धा आपण ती मेडिसिन त्याला देऊन अगदी फक्त 10 मिनिटं क्लिनिकमध्ये वेटिंग रूममध्ये बसवतो आणि 5 ते 10 मिनिटांमध्ये त्या पेशंटला रिझल्ट आलेला असतो, त्याचा पेन जवळपास 90% कमी झालेला असतो. इतर शास्त्रामध्ये आपण आता दुसऱ्या शास्त्रांवरती काही बोट ठेवण्यात हे नाही, पण तरी सुद्धा पेन किलर जरी आपण घेतली तरी सुद्धा त्याचा वेळ असर व्हायला कमीत कमी 10 ते 15 मिनिटं लागतील. पण आमची मेडिसिन जर ती करेक्ट लागू पडली तर ती अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्हाला रिझल्ट देऊ शकतात. इतका हा फास्ट रिझल्ट सध्या होमिओपॅथीमध्ये अवेलेबल आहे. बरं, दुसरी त्याच्यामध्ये अजून थोडंसं ॲड करायचं झालं तर इमर्जन्सी आपण जे म्हणतो की इमर्जन्सी केसेसमध्ये सुद्धा ही वापरता येतील का, असा बऱ्याचशा वेळेला प्रश्न येतो. तर मी म्हणेन की अगदी नक्की. आता ज्या इन्स्टिट्यूटमध्ये मी शिकलो त्या इन्स्टिट्यूटमध्ये आम्हाला ICU सेटअप होतं, ICU तिथं असायचं आणि त्यामध्ये आमचे कन्सल्टंट जे होते ते आम्हाला सरळ फ्री हँड द्यायचे की बाबा तू हा पेशंट ट्रीट कर. तर आम्ही तिथं अगदी मायोकार्डियल इन्फार्क्शन म्हणजे ज्याला आपण साध्या भाषेमध्ये हार्ट अटॅक असं म्हणतो, तर ह्या हार्ट अटॅकच्या पेशंटना सुद्धा आम्ही होमिओपॅथिक औषधं देऊन तिथं बरा केलेला आहे. म्हणजे इतका सिव्हिअर आजार की ज्यामध्ये प्रॉम्प्ट ॲक्शन घेणं गरजेचं आहे, पटापट काही ना काहीतरी करणं गरजेचं आहे, नाही तर पेशंटच्या जीवावर येऊ शकतं. अशा पेशंटमध्ये सुद्धा आपण होमिओपॅथी देऊ शकतो. म्हणजे याचा अर्थ होमिओपॅथी किती फास्ट ॲक्टिंग आहे हे आपल्या याच्यातनं समजेल. तर हा खूप लोकांमध्ये गैरसमज झालेला असतो. सगळ्यात महत्त्वाचं या बाबतीत काय आहे की पेशंट होमिओपॅथीकडे वळतो कधी, तर सगळ्या ठिकाणी उपचार घेतल्यानंतर फिरून झाल्यानंतर बाबा इथं झालं, आता ॲलोपॅथी झालं, आयुर्वेद झालं, सगळं झालं, आता होमिओपॅथी ट्राय करून बघूया. मोठी फाईल समोर आणून ठेवली. तर अशा फाईल आमच्याकडे गठ्ठा येतो की बाबा एवढ्या 10 दवाखाने आम्ही फिरलो आणि मग पेशंट आमच्याकडे येतो. मग आता साहजिक आहे पेशंटच्या शरीरामध्ये तो आजार तेवढ्या प्रमाणात मुरलेला आहे. मग जर तेवढा मुरलेला आजार असेल तर तो बाहेर पडायला पण तेवढाच वेळ जाणार आहे. तुम्ही 10 वर्षाचा संधिवात 15 वर्षाचा दमा घेऊन जर आमच्याकडे आला आणि तुम्हाला जर असं अपेक्षित असेल की आतापर्यंत कोणी केलेलं नाहीये आणि म्हणून आम्ही तुमच्याकडे आलोय आणि तुम्ही आम्हाला 10 मिनिटात रिझल्ट द्या किंवा 2 दिवसामध्ये रिझल्ट द्या किंवा आठवड्यामध्ये रिझल्ट द्या, तर हे शक्यता कमी आहे. आजार जितका मुरलेला आहे तेवढेच त्याला थोडा वेळ लागणार बाहेर पडायसाठी. तर अशा ज्या लॉंग स्टँडिंग केसेस असतात अशामध्ये वेळ लागतो हे साहजिक आहे. पण जे ॲक्यूट केसेस आहेत म्हणजे मी आता उदाहरणं दिली ह्याच्यामध्ये अगदी फटाफट रिझल्ट होमिओपॅथीमध्ये आता सध्या अवेलेबल आपण देऊ शकतो. एवढं हे प्रगत शास्त्र आहे सध्या. क्या बात आहे. आपल्या प्रत्येक एक समस्याचं उकलीकरण या दोघे डॉक्टर समीर आणि कीर्ती मॅडम करत आहेत. दुसरा एक प्रश्न जनरली मॅडम असा येतो की होमिओपॅथिक डॉक्टरकडे जायचं म्हणजे की ते हिस्ट्री तपासतात, म्हणजे
साधारणतः ताप थंडी आली की आपण एखाद्या शेजारच्या डॉक्टरकडे गेलं की बाबा हां तपासलं आणि गोळ्या दिल्या की हे लिहून दिले जातात, पण तुमच्याकडे येणाऱ्या पेशंटला तुम्ही म्हणणार मला याचा अभ्यास करू दे, पूर्ण फायलिंग बघू द्या, तर दीर्घकाळ लागतो आपल्याकडे आल्यानंतर. हा एक समज आहे, तो समज आहे का गैरसमज आहे, काय नेमकं? दीर्घकाल असं नाही. कसं ॲलोपॅथीमध्ये आपण गेलो, सर्दी ताप खोकला आलाय तर ते दोघं आता 2 पेशंट आले, ह्याला पण सर्दी ताप खोकला आहे आणि ह्या पेशंटला पण सर्दी ताप खोकला आहे, तर ते डॉक्टर सेम औषधं दोघांनाही देतात. आपण ॲलोपॅथीचे सेम औषधं असतात, काय वेगळी नसतात त्याच्यामध्ये फारशी. तसं होमिओपॅथीमध्ये नाही आहे. आमच्या होमिओपॅथिक शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की प्रत्येक माणसाचं म्हणजे इंडिव्हिज्युअलायझेशन असं त्याचं हे आहे. म्हणजे प्रत्येक माणसाचा अभ्यास करून प्रत्येक माणूस सेम नसतो, प्रत्येक माणूस हा वेगळा असतो. त्यामुळं औषधंसुद्धा आमच्या ह्याच्यामध्ये वेगवेगळी दिली जातात. तर दोघांना ताप आला असेल तर तापाचं सुद्धा औषध दोघांचं वेगळं असतं. त्यासाठी ह्याच्यामध्ये थोडीशी हिस्ट्री म्हणजे तो माणूस कसा आहे हे ओळखून त्याच्यावरती आपण अभ्यास करून औषध देतो. म्हणजे त्याची म्हणजे कफ, आपण वात, पित्त असं काय तो अभ्यास केला जातो? असं नाही, तसं काय नाहीये. नाही. इंडिव्हिज्युअलायझेशन म्हणजे तो माणूस कसा आहे ते ओळखून म्हणजे आपण त्या माणसाच्या आजाराला बघत नाही तर तो माणूस बरा करतो. अच्छा, अच्छा. म्हणजे त्याचे काही बाकीचे पण म्हणजे औषधं घेतल्यानंतर त्या माणसाला मेंटली पण रिलीफ मिळतं आणि फिजिकली पण काही आजार असतील किंवा तक्रारी असतील, त्याची भूक जर नसेल तर भूक सुधारते आणि परत झोप लागत नसेल त्याला शांत तर झोपसुद्धा शांत लागते. तरी सगळ्या अँगलनी आपण ट्रीट करतो त्या पेशंटला आणि रिलीफ देतो. दर्शको, आज स्वरांजलीच्या या व्यासपीठावर डॉक्टर समीर आणि डॉक्टर कीर्ती ज्यांनी होमिओपॅथीमध्ये MD केलेले आहेत आणि आपल्या सगळ्या समस्याची उकल ते चांगल्या पद्धतीने करत आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता सर प्रश्न की सध्या सगळीकडं लोकांच्या तोंडात एकच एक प्रश्न येतो म्हणजे कोरोना कोरोना कोरोना. कोरोना जाण्यासाठी होमिओपॅथिकची भूमिका किंवा होमिओपॅथी हे औषध किती प्रभावी ठरतं? अगदी नक्की. मी म्हणेन 100% प्रभावी म्हणायला सुद्धा हरकत नाही. आपण जाणतोच की मधल्या काळामध्ये म्हणजे जेव्हा कोरोना सुरू झाला, अगदी सुरुवातीच्या सर्ज जो म्हणतो आपण की खूप जेव्हा पेशंट्स वाढत होते, अशा वेळेला होमिओपॅथीचं औषध आर्सेनिक अल्बम हे सगळ्यांच्या जवळपास आता तोंडात बसलेलं नाव आहे की आर्सेनिक अल्बम हे त्या काळामध्ये त्या औषधाचा खूप गवगव झाला. ते औषध असे शेकड्याने वाटलं गेलं खरंच. आणि मोठ्या मोठ्या सामाजिक संस्था किंवा अगदी नेते मंडळी आणि गव्हर्नमेंट यांनी सुद्धा या औषधाचा पुरेपूर वापर केला की जेणेकरून त्याचा आपल्या समाजाला फायदा होईल. तर मी सांगायचं थोडंसं ॲड करेन सांगण्याच्या बाबतीत की फक्त आर्सेनिक अल्बम हे एकच औषध काही कोरोनासाठी लागू पडतं असं नाही आहे. हे आम्ही त्यावेळेसपासून पण जेव्हा होमिओपॅथी कोरोना आला आणि आर्सेनिक अल्बमचा गवगवा सुरू झाला त्यावेळेसपासूनच आम्ही आमची संस्था म्हणजे आमचं क्लिनिक आणि आमचं सोलापूरमध्ये असोसिएशन आहे होमिओपॅथिक डॉक्टरांचं, फिनिक्स होमिओपॅथिक डॉक्टर्स असोसिएशन म्हणून एक असोसिएशन आहे. तर या असोसिएशनच्या माध्यमातून आम्ही याचा प्रचार करत होतो की फक्त आर्सेनिक अल्बम ह्या गोळीवरती विश्वास ठेवून किंवा फक्त तेच एक औषध असं न असता तुम्ही होमिओपॅथिक डॉक्टरांकडे जा या आजारासाठी. हे एक औषध आहे, हे कुठेही गल्लीबोळामध्ये मेडिकलमध्ये किंवा कुठेही असं मिळतंय आणि तिथून तुम्ही ते घेताय, त्याची तेवढी विश्वासार्हता आहे का त्या औषधाची हे तपासलं गेलं पाहिजे. जे मिळतंय औषध ते खरंच आर्सेनिक अल्बम आहे का याचा पण एक विचार केला पाहिजे. तर मला सांगायला अगदी गर्व वाटेल की आमच्या असोसिएशन मार्फत आणि आमच्या क्लिनिक मार्फत आम्ही किट्स वाटली पेशंटला. म्हणजे त्याच्यामध्ये आर्सेनिक अल्बम तर होतच पण त्याच्यासोबत इतरही होमिओपॅथिक प्रोफायलॅक्टिक म्हणजे आपण ज्याला रोगप्रतिकारशक्ती वर्धक औषधं अशी जी म्हणतो ही त्याच्यामध्ये समाविष्ट केलेली होती. अशी किट आम्ही पेशंट्सना वाटली. तर साधारणपणे आमच्याकडे आमच्या क्लिनिकमध्ये 300 ते 350 फॅमिलीज एवढ्या पेशंटनी म्हणजे त्याच्यामध्ये आपण एका फॅमिलीमध्ये 4 लोक पकडले तर साधारण 600 ते 700 ते 800 रुग्ण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही होमिओपॅथीची प्रोफायलॅक्टिक किट म्हणजे रोगप्रतिकारशक्ती वर्धक औषधं कोरोना काळामध्ये जेव्हा सर्ज झाला होता पहिले 4-5 महिने त्यावेळेस वाटले. आणि खरंच मला सांगायला गर्व वाटेल की त्या पेशंट्सचा सगळा रेकॉर्ड आमच्याकडे आहे. तर त्यापैकी हार्डली 2 ते 3 पेशंट्स कोरोना पॉझिटिव्ह आले, त्यांच्या टेस्ट पॉझिटिव्ह आल्या नाही. तर आतापर्यंत इतक्या सगळ्या पेशंटमध्ये एकही व्यक्तीची किंवा एकही रुग्णाची टेस्ट पॉझिटिव्ह नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुणालाही सिम्पटम्स पण नाही आहेत. जे काही सर्दी खोकला ताप पडसा असे सिम्पटम्स येत होते ते सुद्धा आम्ही आमच्या होमिओपॅथिक औषधांवरती बरे केले.
दुसरं अजून त्याच्यापेक्षा थोडंसं पुढे जाऊन सांगायला मला आनंद वाटेल की कोरोना पॉझिटिव्ह पेशंट्स हे जे आहेत म्हणजे ज्यांना कोरोना झाला म्हणजे ज्यांचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले अशा सुद्धा पेशंट्सना आम्ही होमिओपॅथिक औषधे देऊन त्यांना पूर्ण त्याच्यातनं बाहेर काढलं म्हणजे त्यांना ॲलोपॅथीची गरज न लागू देता होम क्वारंटाईन पेशंट जे असतात की ज्यांना औषधं सुद्धा बाहेर मिळत नाही अशा पेशंटना आम्ही डोअर डिलिव्हरी म्हणजे त्या काळामध्ये आम्ही आमचा माणूस ठेवला खास की त्याच्यासाठी तुम्ही आमच्याशी फोनवर संभाषण साधा आणि आम्ही तुम्हाला तुमच्या दारात औषधं पोचवू. एवढ्या मोठ्या प्रमाणावर आम्ही ते केलं आणि आमच्याकडे त्याचे आता रेकॉर्ड्स आहेत सध्या अवेलेबल की होमिओपॅथीवरती कोरोना हा आजार पूर्णपणे जाऊ शकतो, बरा होऊ शकतो. म्हणजे पेशंट पॉझिटिव्ह जो आहे तो निगेटिव्ह होऊ शकतो 7 दिवसाच्या काळामध्ये. त्याला काही मोठा हॉस्पिटलायझेशनचा खर्च लागत नाही किंवा त्याला बाकी काही मोठी औषधं याची काही गरज पडत नाही. सिरियस केसेस असतात, प्रत्येक आजारामध्ये सिरियस केस असतात, त्याला आपण नाही म्हणू शकत नाही. पण आपण जे म्हणतो की साधारण एक नॉर्म जो असतो की एवढे असे पेशंट्स आहेत तर त्याच्यामध्ये 70% पेशंट आपण म्हटलं की ह्यांना होमिओपॅथिक औषधामुळे अतिशय चांगला गुण येतो आणि हे आम्ही अगदी आमच्या क्लिनिकल प्रॅक्टिसच्या दृष्टीने सिद्ध करून दाखवलं या मधल्या काळामध्ये. क्या बात. दर्शक, डॉक्टर समीर आणि डॉक्टर कीर्ती यांच्यासह आपल्या मनातील समस्या आपण जाणून घेणार आहोत. आपल्या प्रत्येक समस्याचं मला वाटतं सगळ्या समस्या मुक्ती आज या मुलाखतीतून होत आहे. कारण जे काही आपल्याला आरोग्याच्या बाबतीत तक्रारी आहेत त्या तक्रारीचं ते निवारण करण्यासाठी आज आपल्याला खास त्यांनी वेळ दिलेली आहे. आणि आपण हा कार्यक्रम पाहिल्यानंतर त्यांच्या दीर्घायू या केअर सेंटरमध्ये सुद्धा आपण जाऊ शकता, त्यांच्याकडून अनमोल असं मार्गदर्शन घेऊ शकता आणि आपल्याला दीर्घायुष्य लाभण्यासाठी आपण अनमोल त्यांचा सल्ला आणि मार्गदर्शन देखील घेऊ शकता. मॅडम, ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत. आत्ता महिलांच्या समस्या हे सुद्धा मनात आता दर्शक जे बघत असतील की आमच्या काही समस्या असतील त्याविषयी कसं काही चर्चा होत नाही. तर दर्शको, महिलांच्या समस्येबाबतीत देखील डॉक्टर कीर्ती मॅडम आपल्याला अनमोलाचं मार्गदर्शन करणार आहेत. महिलांच्या विविध आत्ताच्या फास्ट लाईफमध्ये म्हणतो आपण, जीवनशैलीमध्ये की खूप काही महिलांच्या समस्या आहेत मॅडम, त्याविषयी होमिओपॅथिक कसं काम करते? महिलांचं विचारायला गेलं तर म्हणजे अगदी लहान बाळापासून ते वृद्धांपर्यंत ज्या महिलांच्या काहीही तक्रारी असतील, लहान मुलांमध्ये असू दे किंवा मोठ्यांमध्ये, बायकांमध्ये पाळीच्या तक्रारी, अंगावरून पांढरं जाणं, इवन मेनोपॉझल चेंजेस असतात, काही त्रास होतात त्यांना, किंवा सौंदर्य समस्या असतील महिलांच्या, वांग येणं, काळे डाग पडणे किंवा पिंपल्स येणं, केस गळती स्त्रियांच्या, अशा बरेच आजारांवरती आपण या होमिओपॅथीमध्ये ही खूप छान म्हणजे उपचार पद्धती आहे त्यांच्यासाठी की सगळीकडं असं फिरून न येता तुम्ही फर्स्ट म्हणजे उपचारासाठी तुम्ही ही पद्धती सुरुवातीला निवडली आणि उपचार सुरू केले तर याच्यामध्ये फार चांगले रिझल्ट तुम्हाला मिळतील. आणि त्याचबरोबर एक सांगावंसं वाटतं की इनफर्टिलिटीमध्ये सुद्धा याच्यामध्ये खूप छान आपण रिझल्ट्स दिलेले आहेत. याच्यामध्ये दोघांची आपण हिस्ट्री घेऊन, आपल्याकडे हिस्ट्री घेतली जाते ना, तशी दोघांची हिस्ट्री घेऊन त्याच्यावरती अभ्यास करून दोघांना ट्रीटमेंट एकत्र चालू केली की याच्यावरती आपल्या म्हणजे खूप छान रिझल्ट आमच्याकडं आलेले आहेत. तर म्हणजे दोघांमध्ये काहीही प्रॉब्लेम नाही आणि तरीही मूल होत नाही असं खूप जण दाम्पत्य आपल्याकडे आहेत. ट्रीटमेंट घेतात, सगळ्या प्रकारची ट्रीटमेंट घेतात, अगदी वैतागून जातात. तर अशांसाठी सुद्धा एक वरदानच आहे, आपल्याकडे येऊन ट्रीटमेंट घेऊन त्यांना अपत्य प्राप्ती झालेली आहे, हे एक मला नमूद करावंसं वाटतं. तर त्यासाठी हा एक म्हणजे त्या दाम्पत्यांसाठी ही उपचार पद्धती आहे, याचा लाभ त्यांनी घ्यावा असं मला वाटतं. नक्कीच मॅडम. सर, मला तुम्हाला पुरुषांच्या समस्ये बाबतीत जसं काही मूतखडा आहे किंवा मूलव्याध आहे, ह्यासुद्धा पुरुषांना अलीकडं मग त्यांच्या फास्ट जीवनशैली म्हणण्यापेक्षा काही चायनीज फूड खाणं म्हणा किंवा जे काही आता वडापाव खाणं म्हणा, नंतर पोट सुटणं म्हणा आणि परत डॉक्टरकडे जाणं, हे काय एक स्टाईल झाली आहे लोकांना. पण ते हे होऊच नाही किंवा झालं असेल तर लवकरात लवकर बरं व्हावं यासाठी होमिओपॅथिक कशा पद्धतीने आपली भूमिका बजावते? अगदी नक्कीच. म्हणजे मूतखडा, मूळव्याध ह्या ज्या काही त्रास आहेत त्याच्यामध्ये बऱ्याचशा वेळेला ऑपरेशन हा पर्याय सांगितला जातो. जसं मॅडम म्हणाले तसंच की पेशंट येतो खूप उशिरा, म्हणजे बऱ्याचशा वेळेला सगळीकडचे ट्रीटमेंट घेऊन आलेला पेशंट असतो, त्याला ऑब्व्हियसली ऑपरेशन हाच उपाय सांगितला जातो. इतर ठिकाणी आपल्याकडं
मुतखडा, मूळव्याध किंवा बाकीच्या इतर समस्या सगळ्याच, म्हणजे ज्या काही आपण पोटाचे विकार म्हणतो, तुम्ही आता म्हणालात की पोटाचे विकार म्हणजे आता सध्या फास्ट जीवनशैली जी काही आहे, धकाधकीचं जीवन आपण जे म्हणतो, ह्याच्यामध्ये फास्ट फूड आणि इतर सगळे जंक फूड आणि ऑइली सगळ्या गोष्टी सतत खाण्यात येत असतात. त्यामुळे पोटाचे विकार हा अतिशय कॉमनली पाहिला गेलेला आजार आहे. बद्धकोष्ठता म्हणजे त्याचा कॉन्स्टिपेशन म्हणतो आपण, की पोट साफ न होणं किंवा ॲसिडिटी होणं प्रचंड प्रमाणामध्ये. त्या ॲसिडिटीसोबत इतर पण तक्रारी, ॲसिडिटी झाल्यानंतर डोकेदुखी आणि बाकी पण सांधेदुखी, अशा त्याच्या जोडून त्याचं जे शेपूट आपण म्हणतो, असे बरेचसे आजार येत असतात. तर अशा सर्वच आजारांमध्ये होमिओपॅथिक औषधं अतिशय गुणकारी ठरलेली आहेत. ऑपरेशन हा विषय होमिओपॅथीमध्ये कधीच आपण घेऊ देत नाही. रादर आमच्या याची टॅगलाईन आहे आमच्या क्लिनिकची, की कोणत्याही ऑपरेशनपूर्वी आणि कोणत्याही दीर्घकालीन आजारांसाठी आमचा सल्ला एक वेळेला अवश्य घ्या. तुम्ही त्या ऑपरेशनपासून आणि त्या गोळ्या ज्या काही तुम्हाला रेग्युलरच्या ज्या सुरू आहेत त्याच्यापासून तुम्ही नक्की वाचू शकाल, असं आम्ही अगदी छातीटोपणे सांगू शकतो. तर मुतखडा याच्यासाठी आपण आपल्याकडं औषधं वेगळ्या वेगळ्या प्रकारची असतात. म्हणजे त्रास जसे असतात की मुतखड्याच्यामुळे लघवीला होणारा त्रास असतो किंवा मुतखडा जर आतमध्ये जो आहे किडनीमध्ये तो बाहेर टाकण्यासाठी लघवी वाटे तो बाहेर पास होऊन जातो, अशी पण आपल्याकडे औषधं असतात. काही ठराविक जे स्टोन्स असतात, छोट्या प्रकारचे स्टोन, ते विरघळून बाहेर निघून जातात. मोठे जे असतात ते ब्रेक होऊन बाहेर निघून जातात. मूळव्याधचा त्रास, मूळव्याधच्या त्रासामध्ये अगदी मूळव्याधचे सगळ्या प्रकारचे त्रास म्हणजे पाईल्स, फिशर, फिशुला आपण जे 3 प्रकारचे म्हणतो. म्हणजे फिशर म्हणजे भगंदर आपण ज्याला म्हणतो, की जखम झालेली असते, रक्त पडत असतं, शौचाला गेल्यानंतर प्रचंड वेदना होत असतात. असे सुद्धा आजार म्हणजे अगदी भळाभळा रक्त पडणं आपण जे म्हणतो, अशा सुद्धा पेशंटना आपण अगदी व्यवस्थित ट्रीटमेंट आतापर्यंत दिलेली आहे, ते बरे झालेले आहेत. तर ह्या सर्वच आजारांमध्ये ऑपरेशनची आवश्यकता अजिबात न लागता फक्त गोळ्यांवरती हे आजार पूर्णपणे बरे होतात. बाकी पण इतर पण आजार जे आपण म्हटलं की पोटाच्या तक्रारी, ॲसिडिटी हा जो काही प्रकार आहे, तर आपण औषधांसोबतच त्यांना थोडंसं डाएट आणि लाईफस्टाईल चेंजेस सांगतो की जे त्यांनी पाळल्यानंतर सुद्धा त्यांना चांगला फरक पडतो. आणि हे पण सगळे जे काही लॉंग टर्म आजार असतात, म्हणजे बऱ्याचशा पेशंटमध्ये आपण असं ऐकतो की मला ॲसिडिटीची गोळी, ओमेज गोळी, एक नाव कायम प्रचलित असतं की ती गोळी मला रोज घ्यावी लागते. तर हा सुद्धा एक प्रकारचं त्या तुमच्या पचन संस्थेवरती होणारा आघात आहे. नंतर ती हॅबिट पडून जाते. एक्झॅक्टली. तर ती सुद्धा आपण पूर्ण बंद करू शकतो आणि होमिओपॅथीच्या माध्यमातून या सर्व आजारांमध्ये अगदी गुणकारी आणि मुख्य म्हणजे बरे करणारे उपचार आपण देऊ शकतो. म्हणजे फक्त आजार कंट्रोल करणं नाही, तर तो आजार बरं होणारा असे उपचार आपल्या होमिओपॅथीमध्ये अवेलेबल असतात. मॅडम, लहान मुलांच्या समस्या आता अलीकडे जन्मलेल्या बालकांमध्ये पण बघतो की आपण बऱ्याच ठिकाणी लहान मुलांच्या पण समस्या वाढत आहेत की लगेच 1 वर्ष झालं की त्याला दवाखान्यात घेऊन जाणं, पोट दुखतंय, रडतंय, नेमकं लहान बाळ असले की नेमकं काय प्रॉब्लेम आहे ते कळत नाही, ते डॉक्टरला दाखवल्याशिवाय कळत नाही. लहान मुलांचे जे काही विविध आजार आहेत आणि त्या विविध आजार आणि त्या आजारांवर होमिओपॅथिक कसं काम करतं? लहान मुलांवरती तर खूप गुणकारी औषधं आहेत आपल्याकडं आणि खूप इंटरेस्टिंग. लहान मुलांना तर आणि आपल्या होमिओपॅथिक गोळ्या गोड आहेत, त्यामुळे आवडतात. लहान गोड गोळ्या असल्यामुळं लहान मुलांना खूप आवडतात ते. म्हणजे मुलं अशी मागून आमच्याकडं घेतात, आम्हाला ती औषधं द्या वगैरे. आजार नसताना सुद्धा लाडके डॉक्टर असतो मुलांचे, आम्ही लाडके डॉक्टर होतो. मुलं स्वतःहून मागून ती खातात, त्यांना आजार जरी नसताना. आणि आजारी असल्यावर तर आपण त्यांना खूप छान ट्रीटमेंट देऊ शकतो. आणि लहान मुलांमध्ये पण प्रत्येक लहान मुलाचं पण वेगवेगळी पर्सनॅलिटी असते. म्हणजे प्रत्येक मुलाचं काहीतरी वेगळं असतं की आणि ती काय सगळी बोलू शकत नाहीत किंवा मोठी माणसं कसं सांगू शकतात की मला हा त्रास होतो, हे त्रास होतं वगैरे. तर मग लहान मुलांमध्ये आपण ते काढून घेतो किंवा त्यांच्या वागण्यातून ते कसं बिहेव करतं, कुठल्या परिस्थितीमध्ये ते कसं वागतं, ते लहान मूल घरी कोणी पाहुणे आलं तर ते कसं रिॲक्ट करतं. म्हणजे या सगळ्या गोष्टी ऑब्झर्व करून आईवडिलांना विचारून आणि ते मूल पण तिथं दवाखान्यात आल्यावर क्लिनिकमध्ये कसं बसलंय, विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं तो कसं देतो, लगेच एकदम ओपन अप होतो का शाय आहे ते बेबी, म्हणजे खाली मान घालून बसलेला आहे का समोर आय कॉन्टॅक्ट म्हणजे डॉक्टरांशी डोळ्यात डोळे घालून बोलतोय. म्हणजे याच्यावरून तो पर्सनॅलिटी ती कशी आहे त्या मुलाची किंवा त्या बाळाची अशी. तर त्याच्यावरून लहान मुलांमध्ये आपण पूर्ण हिस्ट्री घेऊन
त्याची पूर्ण ती व्यक्ती म्हणजे ते मूल कसं आहे त्याच्यावरून आपण औषध अभ्यास करून त्याच्यावरती त्याच्या आजारावरती अभ्यास करून औषध दिलं जातं आणि सगळ्या आजारांवरती लहान मुलांमध्ये पण आपल्याकडं खूप छान औषधं आहेत. त्यामुळं सगळ्यांनी त्याचा लाभ घेऊन म्हणजे त्याच्यामध्ये मला थोडंसं ॲड करावंसं वाटेल मॅडमनी सांगितलेलं. आता सध्या बऱ्याचशा ह्याच्यामध्ये आपण बघतो की सध्या लाईफस्टाईल जी चेंज झालेली आहे, मोबाईलचा वापर खूप जास्ती वाढलेला आहे. स्क्रीन आपण टाईम जो म्हणतो, स्क्रीन टाईम एखाद्या व्यक्ती मुलाचा म्हणजे मोबाईल असू दे किंवा टी व्ही असू दे किंवा कॉम्प्युटर असू दे, हे खूप जास्ती वाढलेलं आहे. त्यामुळं मुलांमध्ये मानसिक समस्या पण बऱ्याचशा दिसायला लागलेल्या आहेत. जसं की आक्रस्ताळेपणा असतो, म्हणजे प्रचंड चिडचिड करतात मुलं, रागराग करतात. त्यानंतर मोबाईल दिला काढून घेतले की रडारडी एक्झॅक्टली काढून घेतला तरी रडारडी होते. किंवा त्याच्या बाकीच्या पण समस्या, जसं मॅडमने सांगितलं की शायनेस असतो काही मुलांमध्ये, म्हणजे स्टेज डेअरिंग नाही. स्टेज डेअरिंग तर सोडाच, की स्टेज डेअरिंग काही ठराविक मुलांमध्ये असेल, काही नसेल, पण साध्या साध्या गोष्टीत सुद्धा पुढे जायला बिचकणारी मुलं असतात, स्वतःचं मत मांडू शकत नाहीत अशी असतात. तर अशा ज्या मानसिक समस्या, म्हणजे समस्या म्हणण्यापेक्षा त्याला थोडंसं आपण वेगळं हे करता येईल की ते त्यांचे जे काही मानसिक त्यांचे हे आहेत, आजार आहेत, त्यांना सुद्धा आपण त्याला अतिशय चांगल्या पद्धतीने होमिओपॅथीमध्ये उपचार देऊ शकतो. मानसिक समस्या निर्माण झाल्या म्हणजे लगेच मानसोपचार तज्ञाकडे जायला पाहिजे, सायकॅट्रिक ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे अशातला भाग नसतो. थोडासा लाईफस्टाईल चेंजेस, त्याला थोडंसं पेरेंट्सना पेरेंटिंग कसं करायचं हे जरी शिकवलं गेलं की कसं वागलं पाहिजे आपल्या मुलासोबत आणि त्याच्यासोबतच होमिओपॅथिक गोळ्या दिल्या गेल्या तर त्याला अतिशय चांगला रिझल्ट येतो. मुलांच्या ह्याच्यामध्ये आपण एक 2-3 गोष्टी म्हटलं तर डाऊन सिंड्रोम एक प्रकार असतो किंवा सेरेब्रल पाल्सी अजून म्हणून एक प्रकार आहे की ज्यामध्ये मतिमंद किंवा गतिमंद मुलं आपण जी म्हणतो, अशी जी मुलं आहेत अशांना सुद्धा, म्हणजे ह्या आजारांना तर इतर कोणत्याही पॅथीमध्ये औषधोपचारच उपलब्ध नाही. म्हणजे ही मुले तुम्हाला अशीच वाढवायची आहेत असं सांगितलं जातं इतर डॉक्टरांकडनं. तर त्यांना सुद्धा आपण अतिशय चांगले उपचार देऊ शकतो. म्हणजे त्यांची स्वतःची कामं, गतिमंद मतिमंद मुलं जी असतात ती स्वतःची कामं सुद्धा व्यवस्थित करू शकत नाहीत. म्हणजे आपण बघितलं असेल की त्यांच्यासाठी वेगळ्या शाळा उपलब्ध करून दिल्या जातात किंवा त्यांना वेगळी सेंटर्स असतात जिथे त्यांची देखभाल केली जाते. म्हणजे पेरेंट्सना सुद्धा त्यांची देखभाल करणं जड जातं, त्यांची शी शू साफ करणं इथपासून सगळी तयारी करावी लागते. तर अशांना सुद्धा त्यांचं रोजचं रुटीन, त्यांचं आंघोळ, त्यांचं खाणं, त्यांचा अभ्यास जो काही थोडाफार असेल, त्यांची स्वतःची स्वच्छता ही जरी त्यांना व्यवस्थित करता आली तरी सुद्धा पेरेंट्स खूप खुश होतात आणि हे आपण होमिओपॅथीच्या माध्यमातून त्यांना देऊ शकतो. दुसरं अगदी साध्या साध्या गोष्टी, माती खाणं हा जो काही आहे, तर माती खाणं हा खूप मोठी समस्या येते पालकांच्या बाबतीमध्ये की बाबा माझा मुलगा माती खातो. तर ह्याला सुद्धा होमिओपॅथीमध्ये औषध आहे, जे इतर कुठेही आपण म्हणतो की कॅल्शियम कमी पडलं म्हणून औषध दिलं जातं, पण ह्याला होमिओपॅथीमध्ये ते माती खाणं कमी करण्यासाठी औषध उपचार उपलब्ध असतात. असे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे उपचार होमिओपॅथीमध्ये मुलांसाठी सुद्धा उपलब्ध असतात. अच्छा, या खरंच सर तुमच्या या दोघांच्या अनमोल मार्गदर्शनामध्ये अगदी सर्व जे काही सर्वश्रुत आजार आहेत, जसं तुम्ही डायबिटीस आहे, BP आहे, मधुमेह आहे, हार्ट अटॅक आहे, या गंभीर आजाराबरोबर तुम्ही गतिमंद आणि मतिमंद मुलांसाठी सुद्धा होमिओपॅथिक काम करताय. तर हे खरंच ऐकून एक वेगळं वाटलं की एवढं प्रभावीपणे होमिओपॅथिक काम करताय. कुठल्या आजारावरती काम करत नाही असं नाहीच आहे याच्यामध्ये. आणि असं पण म्हणलं जातं की सगळ्या पॅथीमध्ये जिथं आजाराचं म्हणजे ट्रीटमेंट घेऊन थांबलं जातं, ह्याच्या पुढं आमच्याकडे औषधच नाही किंवा उपचारच नाही, तर तिथं होमिओपॅथी सुरू होते असं म्हणलं जातं. क्या बात सर. या औषधाबाबतीत एक गैरसमज आहे की स्टिरॉइड्सचा वापर केला जातो असं म्हणतात, काय नेमका हा प्रकार? अगदी बरोबर, हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. बऱ्याचशा वेळेला म्हणजे जे आपण सुशिक्षित म्हणतो रुग्ण, म्हणजे ज्यांना थोडंसं जर आता पुढे जाऊन म्हणायचं झालं तर थोडंसं जास्ती कळतं या बाबतीमध्ये, गुगलचा वापर करून किंवा इतर जे काही आपल्या मोबाईलचे ॲप आहे त्याचा वापर करून. तर ह्यांचं बऱ्याचशा वेळेला असं येतं, काही काही पेशंट्स विचारतात सुद्धा की डॉक्टर तुमच्या याच्यामध्ये स्टिरॉइड्स असतात का? तर स्टिरॉइड्स नाही, अजिबात नाही, मुळीच नाही मी म्हणेन. जे डॉक्टर्स क्लासिकल होमिओपॅथिक प्रॅक्टिस करतात त्यांच्यासाठी स्टिरॉइड हा म्हणजे काय म्हणतात त्याला, एक 36चा आकडा स्टिरॉइड्सचा आणि होमिओपॅथिक औषधांचा आहे असं म्हणायला हरकत नाही. आम्ही उलट पेशंटना सांगतो की तुम्ही स्टिरॉइड्स, कॉर्टिकोस्टिरॉइड्स ह्या ज्या औषधं आहेत ही घेऊ नका, त्याचा तुमच्या शरीरावरती दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. लॉंग टर्म जर तुम्ही स्टिरॉइड्स घेत राहिला तर त्याचा दुष्परिणाम होण्याची शक्यता असते.
तर जी खरंच क्लासिकल होमिओपॅथी प्रॅक्टिस करणारी डॉक्टर्स आहेत तर त्यांचा स्टेरॉइडशी दूर तक संबंध येत नाही. ही औषधे पूर्णपणे नॅचरल इन्ग्रेडियंट्सपासून तयार केलेली असतात, जसं आपण सुरुवातीलाच म्हटलेलं आहे. आणि या गोळ्याच नाही तर त्याच्यावरती टाकलं जाणारं औषध सुद्धा हे सुद्धा पूर्णपणे नॅचरल इन्ग्रेडियंट्स, म्हणजे अगदी पाना फुलांच्या अर्कापासून, फळांच्या अर्कापासून, झाडाचा देठ त्याच्या अर्कापासून अशी तयार केलेली औषधं असतात. आणि याचा आपण पेशंटवरती उपयोग करत असतो. तर त्याच्यामध्ये स्टिरॉइड्स हा प्रकार मुळीच येत नाही असं म्हणायला हरकत नाही. क्या बात आहे. आजच्या आपल्या चर्चेमध्ये सर बऱ्याचशा म्हणजे मला वाटतं आपल्या दर्शकाच्या जे काही वेगवेगळ्या समस्या मनामध्ये होत्या त्या आज आपण खरं पूर्ण केलेल्या आहेत. आणि नक्कीच भविष्यामध्ये ज्या रुग्णांना वेगवेगळे दीर्घ आजार आहे, गंभीर आजार आहेत आणि एवढी मोठी फाईल तयार झालेली आहे, मला वाटतं हे जे काही आजारापासून तुम्हाला मुक्त व्हायचं असेल तर तुम्ही लगेचच डॉक्टर समीर आणि डॉक्टर कीर्ती मॅडमना, ज्यांचं मग मी म्हटल्याप्रमाणे दीर्घायू जे हॉस्पिटलचं नाव म्हणजे केअर सेंटरचं नाव दीर्घायू आहे, म्हणजे तिथं पाऊल ठेवल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच वाढ होणार आहे. तर त्या दीर्घायू सेंटरला तुम्ही नक्कीच भेट द्या. कारण आपल्याला आजच्या चर्चेमध्ये त्यांनी जे मार्गदर्शन केलेलं आहे त्यापेक्षा तिथं तुम्ही जाऊन प्रत्यक्षात जर त्यांच्या हातून त्या साबुदाण्यासारखं दिसणाऱ्या गोड गोळ्या, अर्थात त्याच्यामध्ये किती प्रभावी असा उपाय आहे तो तुम्ही अनुभवल्यानंतरच मला वाटतं नक्कीच लक्षात येईल. सर, जाता जाता आमच्या दर्शकांना, जसं तुम्ही आपल्या रुग्णालयाचं नाव दीर्घायू ठेवलेलं आहे, तर सर्वसामान्य माणसाला दीर्घायू राहण्यासाठी त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? लाईफस्टाईल खूप फास्ट झालेली आहे. आपल्याला स्वतःला वेळ द्यायला कमी पडत आहे. आपल्याला कुटुंबाला आपल्या वेळ देण्यासाठी मिळत नाही आहे, कमी पडतोय. आपण फक्त काम आणि काम याच्या मागे लागलेलो आहे. बऱ्याचशा वेळेला पैसा याच्या मागे लागलेला आहे. तर थोडंसं ब्रेक घेणं सध्या गरजेचं आहे आताच्या काळामध्ये. कोरोनाने खरं तर ब्रेक लावला असं सुद्धा म्हणायला आपल्याला हरकत नाही. आपण बऱ्याचशा व्हॉट्सअपच्या पोस्टमध्ये किंवा इतर याच्यामध्ये वाचलं सुद्धा की आपण ह्या वेळेस आता कोरोनाच्या काळामध्ये कुटुंबाला वेळ द्यायला सुरुवात केली. तर ह्या थोड्याशा गोष्टी झाल्या गेल्या पाहिजेत. सर्वात महत्त्वाचं, कोणताही आजार हा अंगावर न काढता प्राथमिक लक्षणे दिसल्यानंतर लगेचच त्याच्यावरती उपचार सुरू केले, मग ते उपचार कुठलेही असू देत. मी होमिओपॅथीच उपचार घ्या असं म्हणणार नाही, पण तुम्ही उपचार घ्या रुग्णांसाठी सांगेन. होमिओपॅथी घेतला तर अतिशय उत्तम, पण प्राथमिक लक्षणांमध्ये जर आपण उपचार सुरू केले तर त्याचा पुढे जाऊन मोठा काहीतरी बॉम्ब तयार होण्याची वेळ आपण टाळू शकतो. आणि आपल्या लाईफस्टाईलमध्ये पण थोडेफार चेंजेस केले, जसं की एक्सरसाइज केला, मॉडरेट एक्सरसाइज. म्हणजे मॉडरेट एक्सरसाइज म्हटलं तर अगदी रोजचं थोडंसं चालणं, दिवसातलं एक अर्धा तास सलग चालणं, अर्धा ते पाऊण तास. आणि जंक फूड कमी करणं, ऑइली स्पायसी फूड कमी करणं, ह्या थोड्या जरी गोष्टी आपण पाळल्या. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं मन शांत ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे. आता सध्याच्या काळामध्ये सतत स्ट्रेस असतो, स्ट्रेसमुळे बरेचसे आजार जडत असतात. त्यामुळं आपलं मन शांत ठेवणं, मोकळं होणं, कोणीतरी असा व्यक्ती आपल्या घरचा, मित्रपरिवारामध्ये त्याच्यासमोर आपण आपलं मन मोकळं करू शकतोय, असे जर कोणी असतील तर त्यांच्यासमोर आपण आपल्या जर सगळ्या गाथा ऐकवल्या गेल्या तर आपल्याला शांत वाटतं. आणि या सगळ्याचाच आपल्या हेल्थच्या दृष्टीने आणि आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने खूप जास्त चांगला फायदा होतो असं मला वाटतं. क्या बात. मॅडम, जाता तुम्ही काय सांगताल? बरंच सरांनी कव्हर केले, म्हणजे बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहे, त्या गोष्टी तर करायलाच पाहिजे. आणि मला आणि स्त्रियांना पण सांगावं असं वाटतं की स्पेशली त्यांनी आपल्या स्वतःच्या आरोग्याकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे. कुटुंबाकडे पूर्ण वेळ न देता स्वतःच्या आवडीच्या गोष्टी थोडं करून त्याच्यात मन रमवणं. आणि बाकी इतर गोष्टी म्हणजे व्यायाम वगैरे तर आलाच. दररोज स्वतःसाठी 45 मिनटं त्यांनी व्यायामासाठी दिला. त्यात योगा, तुम्हाला कुठल्याही प्रकारचं एक्सरसाइज जो आवडतो तो एक्सरसाइज. आता बरेच क्लासेस आहेत, झुंबा क्लासेस आहेत, एरोबिक्स क्लासेस आहेत, ते जॉईन करा. मेडिटेशन करा, प्राणायाम, योगा, हे तर आपलं फार पूर्वीपासून आलेली योगा पद्धती म्हणजे आहेत, ते तुम्ही हे करा. आणि ज्या गोष्टीतून तुम्हाला मानसिक आनंद मिळेल, समाधान मिळेल, त्या गोष्टी करा. मित्रमैत्रीणमध्ये थोडासा वेळ द्या. तुम्हाला तुमचं मन तिथं तुम्ही हलकं केलं तर तुम्हाला छान वाटेल. म्हणजे ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्या गोष्टी करा आणि छान आयुष्य आनंदी जगा, हेच यातून मला सांगायचं आहे. आणि आत्ता जे करोनाचं संकट आलं आहे आपल्या ह्याच्यामध्ये, ते पूर्ण करोना मुळापासून उच्चाटन होऊन त्याचं आधी पूर्वीसारखं पूर्ण परिस्थिती व्हावी आणि सगळं सुजलाम सुफलाम व्हावं ही मनापासून इच्छा.
खरंच दर्शको, आज खरंच आपल्या आनंदी आणि निरोगी कुटुंबासाठी जी संकल्पना मांडली आहे दीर्घायूच्या माध्यमातून डॉक्टर समीर आणि डॉक्टर कीर्ती गोळवलकर यांनी, या दाम्पत्याने होमिओपॅथिकमध्ये एक आमूलाग्र बदल आणत लोकांचं आयुष्य निरोगी करण्यासाठी हा जो खूप छानसा प्रयत्न सुरू केलेला आहे. मला वाटतं सोलापूर जिल्ह्यामध्ये ते मोडणीमध्ये सुद्धा त्यांचं सेंटर आहे. भविष्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दीर्घायूच्या अनेक शाखा निघो अशीच यावेळी या समारोप प्रसंगी आमच्या स्वरांजली टीमच्या वतीनं एक भावना व्यक्त करतो. आणि नक्कीच आपण इतक्या प्रामाणिकपणे हे प्रयत्न करत आहात आणि अतिशय कुठलीही स्पर्धा न करता होमिओपॅथिकचं हे प्रभावी उपाय कसे आहेत, होमिओपॅथिक आपल्या जीवनामध्ये कशा पद्धतीनं शास्त्रशुद्ध रित्या आपल्याला मार्गदर्शन करते आणि आपलं जीवन सहज आरोग्यमय बनवत आहे, यासाठी जे अनमोल कार्य करतात त्यांना आमच्या टीमकडून शुभेच्छा देतो. इथं आपण दोघंजण येऊन अनमोल असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद.